बाळा, तुझ्या मनाची इच्छा तू कुणालाही सांगितली नाहीस. तिच्यासाठी केलेली तुझी धडपड व्यर्थ जाऊ देऊ नकोस. बाळा, एखादी व्यक्ती तुझ्यापासून दूर गेली म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. कधी कधी दूर जाणारी माणसं आपल्या आयुष्यातली जागा मोकळी करून जातात. आज ज्या गोष्टीसाठी तू रडतोयस त्याच गोष्टीसाठी काही दिवसांनी मागे वळून पाहिलंस तर कदाचित म्हणशील, हे माझ्या भल्यासाठी झालं. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. काही उत्तर शब्दांनी नाही तर वेळ आल्यावर परिस्थितीच देते. बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, पहाट होण्यासाठी रात्रीला थोडं थांबावंच लागतं. प्रत्येक दारावर पुन्हा पुन्हा टकटक करू नकोस. जे दार तुझ्यासाठी उघडायचं असेल त्याच वेळी नक्की येईल. बाळा, तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील तरी चालेल, पण स्वतःवरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. काही लोक तुझी किंमत तेव्हा समजतील जेव्हा तू त्यांच्या आयुष्यात उपलब्ध असणार नाहीस. म्हणून स्वतःची किंमत त्यांच्या लक्षात येण्यावर ठरवू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक उशीर हा नकार नसतो. कधी कधी तो योग्य वेळेची तयारी असतो. तुझ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आठवणींना रोज उजाळा देऊ नकोस. मनाला सुद्धा काहीतरी कधीतरी मोकळं श्वास घेऊ दे. एखादी गोष्ट तुझ्या हातातून निसटली म्हणून सगळं संपलं असं समजू नकोस. कदाचित पुढे त्यापेक्षा चांगली गोष्ट तुझी वाट पाहत असेल. बाळा, तुझ्या आयुष्यात अचानक एखादी चांगली संधी आली तर भीतीपोटी मागे हटू नकोस. कधी कधी बदलाची सुरुवात अगदी अनपेक्षित क्षणी होते. मनापासून केलेल्या चांगल्या कर्माची जाहिरात करण्याची गरज नसते. त्यांची किंमत योग्य वेळी समोर येते. तुला प्रत्येक गोष्टीचं कारण आज समजेलच असं नाही. काही प्रश्नांची उत्तरं वेळ स्वतः घेऊन येतो. बाळा, तुझ्या आयुष्यातील वाईट दिवसांची संख्या मोजू नकोस. त्या दिवसातून तू किती मजबूत झालास हे मोज. ज्याच्यासाठी तू स्वतःला सतत बदलतोयस त्याला खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. कधी कधी तुझी वाट पाहण्याची वेळच तुझी खरी परीक्षा नसते. त्या वेळेत तू किती संयम ठेवतोस ही खरी परीक्षा असते. बाळा, तुझं मन एखाद्या गोष्टीला नको म्हणत असेल तर त्याचा आवाज ऐक. प्रत्येक वेळी जग काय म्हणतंय यापेक्षा मनातील शांतता महत्त्वाची असते. बाळा, ज्या दिवशी तुला वाटेल की आता काहीच बदलणार नाही, कदाचित त्याच दिवसानंतर बदलाची पहिली पायरी सुरू झालेली असेल. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाला कायमची जागा देऊ नकोस. काही जणांना फक्त आठवणीत ठेवणंच योग्य असतं. तुला दाखवणाऱ्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःला सावरण्यात वेळ घालव. तुझं शांत होणं हेच तुझं मोठं उत्तर आहे. बाळा, कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करतो ती मिळत नाही, कारण आपल्या वाट्याला त्यापेक्षा वेगळं आणि कदाचित चांगलं काहीतरी लिहिलेलं असतं. आज तुझ्याकडे कमी आहे म्हणून स्वतःला गरीब समजू नकोस. समाधान हरवलं की भरपूर असूनही माणूस रिकामा असतो. कोणीतरी तुझ्या आयुष्यात परत येईल या अपेक्षेवर स्वतःचं वर्तमान थांबवू नकोस. तुझं आयुष्य कोणाच्या परतीवर अवलंबून नाही. बाळा, जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा लगेच निर्णय घेऊ नकोस. शांत झाल्यावर घेतलेला निर्णय अनेकदा वेळ चित्र दाखवतो. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख तुला तोडण्यासाठीच आलंय असं नाही. कधी कधी ते तुझ्यातली ताकद दाखवण्यासाठी येतं. तुझं नशीब एका दिवसात बदलत नाही, पण एका योग्य निर्णयाने तुझ्या पुढच्या अनेक दिवसांची दिशा नक्की बदलू शकते. बाळा, तुझ्या मनातील चांगुलपणा जप. जग बदललं तरी तुझं मन कडवट होऊ देऊ नकोस. एखादं स्वप्न उशिरा पूर्ण झालं तरी त्याला अपयश म्हणू नकोस. काही स्वप्नांना वेळ लागतो पण त्याची किंमत कमी होत नाही. बाळा, आज तुझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते कायमचं राहणार नाही. म्हणून वाईट वेळ आली तर धीर धर आणि चांगली वेळ आली तर नम्र राहा.